जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जाणारं निसर्गरम्य परिसरामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर भ्याड हल्ला झाला असून त्यामध्ये निष्पाप नागरिकांचे बळी गेलेत। याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ निषेध व्यक्त करून दहशतवाद्यांच्या बॅनरला जोडे मारून दहन करण्यात आलं। यावेळी प्राध्यापक माणिकराव विधाते, अभिजित खोसे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, विपुल शेटिया, सुरेश बनसोडे, आशाताई निंबाळकर, अरविंद शिंदे, मंगेश खताळ, सागर गुंजाळ, युवराज शिंदे, वैभव ढाकणे, अजय दिघे, मळू गाडळकर, संजय सपकाळ, संजय मोरे, मयूर कुलथे, जॉय लोखंडे, अमित खामकर, ऋषिकेश ताठे, साधना बोरुडे आदी उपस्थित होते। काश्मीर भागामध्ये पहलगाम येथे जी दुर्घटना घडलेली आहे, जे आतंकवाद्यांनी जिहादी लोकांनी जे आपले हिंदू भाविक यांना जे फिरायला गेले होते तिकडे पर्यटक त्यांची हत्या केलेली आहे। तर सर्वप्रथम आम्ही संग्राम भाई जगताप व सर्व राष्ट्रवादी व सर्व आपल्या नगर शहरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने त्यांना सर्वप्रथम आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व त्या निमित्ताने आपला जो भारतामधला हिंदू समाज आहे त्यांनी एक बोध घेतला पाहिजे की ज्या ठिकाणी ती घटना घडली, जे ते आतंकवादी आले जिहादी, त्या ठिकाणी पहिले 2-3 दिवस म्हणजे ते टीव्हीच्या माध्यमातून मी सकाळी पाहिलं, त्यांनी जे सर्च केलं त्यामध्ये असं दाखवलं की त्या ठिकाणी 2-3 दिवस अगोदर ते तिथं आले, फ्रूटच्या गाड्या असतील, फळं, काही केसर विकतात तिथं, त्यामध्ये ते राहून म्हणजे असं आहे की त्या लोकांनी त्यांना मदत केली। तर असं हिंदू बांधवांच्यातून बोध घ्यावं की आपण ह्या जे जिहादी असतील, हे लांडे लोक जे आहेत त्यांचा किती त्यांच्यावर विश्वास ठेवावा व त्यांनी त्या ठिकाणी फक्त त्यांचा धर्म विचारून, आता आपले पुण्यातले जे पर्यटन होते जगदाळे म्हणून, त्यांना आजान म्हणायला लावली की तुम्ही खरंच मुस्लिम आहेत का हिंदू आहेत, असं करून जर मारलं जात असेल तर आता हिंदूंनी पण जागृत होणं गरजेचं आहे। त्यानंतर काही लोकांचे पॅन्ट सुद्धा उतरवण्यात आले, त्यांनी चेक करून त्या लोकांना मारण्यात आलं। तर माझं म्हणणं आहे की हिंदूंनी आता जागृत होणं गरजेचं आहे व हे जे काही लांडे असतील, भारतातले असतील, पाकिस्तानचे असेल, त्यांनी जो हा प्रकार केलाय त्याच्या विरोधात आपण पण एक हिंदूंनी जागृत होणं व हे जे लांडे आहेत त्यांच्यावर बहिष्कार टाकणं व जे लोक म्हणतात की आपल्या दहशतवादी किंवा जे काही आतंकवादी यांना धर्म नसतो, मग धर्म नसतो तर मुसलमानच कसे आतंकवादी आहेत आत्तापर्यंत? सगळ्या जगाला यांचा त्रास चालू झाला आहे। पॅलेस्टाईन असेल, लंडन असेल, अमेरिका असेल, भारत असेल, आपलं नगर असेल, असं सगळीकडेच हे लांडे माजत चाललेले आहेत। यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी या ठिकाणी मी आपल्याला आपल्या माध्यमातून विनंती। भारताचे नंदनवन समजले जाणाऱ्या श्रीनगर आणि जम्मू काश्मीर येथील पहलगाम या भागापासून जवळजवळ 6 किलोमीटर अंतरावर जे एक पर्यटन स्थळ आहे की ज्या पर्यटन स्थळामध्ये देशातले परदेशी अनेक नागरिक दरवर्षी त्या ठिकाणी भेट देत असतात। काल 22 तारखेला सुद्धा अशाच प्रकारे भारतामध्ये अनेक राज्यातले पर्यटन स्थळ त्या भागामध्ये भेट द्यायला आले होते। खरं तर मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखला जाणारा जो भाग आहे त्या भागामध्ये दरवर्षी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात। सुट्टीमध्ये आपला अनुभव त्या ठिकाणी इतरांना सांगत असतात, स्वतः अनुभव घेत असतात। परंतु काल 22 तारखेला दुपारी 3 वाजता आपल्या शेजारी राष्ट्रातील पाकिस्तानी राष्ट्राच्या काही अतिरेकींनी त्या ठिकाणी या नागरिकावर हल्ला केला आणि त्या हल्ला करत असताना आजपर्यंत भारतामध्ये असं काही घडलं नव्हतं। जम्मू काश्मीरमध्ये अनेक प्रकारच्या घटनाही आपण घडल्या होत्या। काल प्रथमच त्या जिहादी लोकांनी जेव्हा नागरिकावर हल्ला केला तेव्हा त्या नागरिकाला त्याचं नाव विचारलं, त्याची जात विचारली, नाव आणि जात विचारून हे अतिरेकी थांबले नाहीत। तर जर काही लोकांनी जर वेगळ्या प्रकारच्या जातीचा उल्लेख केला असेल तर त्यांना त्यांच्या धर्मामध्ये काही ज्या विशिष्ट प्रकारच्या काही सांकेतिक खुणा असतात, सांकेतिक शब्द असतात, ते म्हटले की नाही याचा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी विचार केला गेला। याबाबत सुद्धा त्या ठिकाणी त्या संबंधित नागरिकांना विचारल्यामुळं जवळजवळ 50 नागरिक त्या ठिकाणी जखमी झालेले आहेत, 28 नागरिक त्या ठिकाणी मृत्यू पावलेले आहेत। अशा प्रकारची घटना ही दुर्दैवी आहे। आज या ठिकाणी मी अहिल्यानगर शहरामध्ये आपल्या अहिल्यानगर शहराचे आमदार माननीय संग्रामभाई काका जगताप यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो। आणि निश्चितच केंद्र सरकारला मी अशी विनंती करणार आहे की ज्या लोकांनी करत अशा प्रकारची दुर्घटना केलेली आहे, हत्या केलेली आहे, निष्पाप नागरिकांनी हत्या केलेली आहे, त्यांचा त्या ठिकाणी शोध लावला पाहिजे, त्यांना योग्य ते कडून अशी कारवाई सुद्धा केली पाहिजे असं त्या ठिकाणी बोलतो। साहजिकच पुन्हा एकदा मी त्यांचा निषेध करतो। या ठिकाणी थांबतो। पाकिस्तानी अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर भ्याड हल्ला केला असून आतापर्यंत असं कधीही घडलं नव्हतं असं कृत्य अतिरेक्यांनी केलंय। केंद्र सरकारनं कडक पावले उचलून अतिरेक्यांचा खात्मा करणं गरजेचं आहे। याचबरोबर जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचा नायनाट केला पाहिजे। पुन्हा अशी कृत्य होणार नाहीत यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलणं गरजेचं असल्याचं मत माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी व्यक्त केलं।
माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज अहिल्यानगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर काल जो काही काश्मीर पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानी अतिरेक्यांकडून खास करून हिंदू धर्मातील नागरिकांना टार्गेट करून त्यांच्यावर जो काही जीवघेणा हल्ला केला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचा या ठिकाणी प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.